3 जनवरी 2025 और इस वक्त हम मौजूद हैं परभनी जिले के पाथरी तालुके में। और यहाँ पर जो एक नया चेहरा, एक विकास पुरुष और लोक नेता और भावी आमदार के तौर पर जिनको देखा जा रहा है, सईद खान, जिन्होंने अपने काम की वजह से, अपने विकास मॉड्यूल की वजह से वो पूरे पाथरी नहीं बल्कि पूरे परभनी जिले पर छाए हुए हैं। और आज उनका जंगी सत्कार, यहाँ पर नागरिक सत्कार किया गया। 160 करोड़ रुपए अब तक बगैर किसी संवैधानिक पद पर होने के बावजूद भी पाथरी में उन्होंने लाए हुए हैं और जिसके विकास काम भी हो चुके हैं। और 450 करोड़ रुपए और नगर पालिका के इलेक्शन से पहले लाने का उन्होंने वादा जनता से किया हुआ है। हमारे साथ आलोक भैया चौधरी है, साबिका नगर सेवक पाथरी नगर परिषद, उनसे बात करते हैं। उनके टीचर कॉलोनी जागृत हनुमान मंदिर यहाँ पर भव्य नागरिक सत्कार रखा गया था, उनसे बात करते हैं। भैया काय सांगणार आजच्या या नागरिक सत्काराबद्दल? सईद खान जे आहे ते विजनरी लीडरशिप आपल्या परभणी जिल्ह्याला मिळेल। त्यांचं काम ज्या पद्धतीने चाललंय ते निश्चितपणे जे आहे एक आम्हाला हा अभिमान आहे की आमच्या पाथरी शहराचं नाव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये निश्चित करतील। सईद भायांनी परभणी जिल्ह्यामध्ये जे आहे कोट्यावधीचा निधी आणला आणि आमच्या पाथरी नगरपालिकेमध्ये जे आहे ते आमचा अत्यंत आस्थेचा जो प्रश्न आहे, आमचा अनेक वर्षाचा भक्तांचा लढा होता की कर्मभूमीचा जो आहे विकास झाला तसा जन्मभूमीचा विकास व्हायला पाहिजे। तर त्यासाठी अनेक वर्ष झाले जे आहे साई भक्तांनी जे आहे त्यासाठी जे आहे प्रयत्न केले, परंतु हे प्रयत्न फलाला आले ते सईद भैयाच्या रूपाने। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सईद भैयांच्या जे आहे पाठपुराव्यामुळे जे आहे पाथरी साई जन्मभूमीसाठी 91 कोटीचा निधी मंजूर केला। त्यापैकी 50 कोटी आलेले आहेत, कामं प्रगती पथावरती आहेत। उर्वरित जे आहे 41 कोटी येतील आणि त्याचबरोबर जे आहे साई जन्मभूमीसाठी वाढीव 300 कोटी रुपयाचा निधी सईद भैया पाथरीसाठी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे। हा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा। त्यानंतर जे आहे सईद भैयानं राम मंदिरासाठी 50 लाख रुपयाचा निधी दिला, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। हे करत असताना सईद भैयाने पाथरी शहरासाठी 25 कोटीचा निधी आणला। मग हे सगळं काम जे आहे हे पाथरीतल्या जनतेनं पाहिलं आणि आम्ही जे आहे हे काम पाहून विचार केला की आता थांबायचं कशाला। एवढा विकास करणारा जर नेता आहे आणि त्याच्या आपण जे आहे विरोध करणं जे आहे त्यांचा, ते मला जे आहे माझ्या मनाला पटणारं नव्हतं आणि त्यामुळे त्यांना आम्ही साथ द्यायचं ठरवलं आणि त्यांच्यामध्ये जे आहे आम्ही सईद भैया मित्रमंडळामध्ये प्रवेश केला। आज जे आहे हा माझा शिक्षक कॉलनी हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये जे आहे पक्ष प्रवेश केल्यानंतर माझी इच्छा होती की सईद भैयाचा जे आहे आणि नागरिक जे आहेत इथले कॉलनीतले त्या नागरिकांनी सुद्धा जे आहे म्हटलं की सईद भैयाला आपल्या इथे आणा, त्यांचा सत्कार सन्मान झाला पाहिजे। कारण की सईद भैयानं या प्रभागासाठी 4 कोटी 80 लाख रुपयाचा निधी आणले आणि हे काम कंप्लीट झालेलं। यामध्ये सईद भैयाने जे प्रभावित जे केलं ही जी रोडची जी क्वालिटी आहे ही सईद भैयाने प्रथमतः पाथरीतल्या लोकांना दाखवली की रोड कशा पद्धतीचे बनतात। मग आमच्या कॉलनीतल्या ज्या नागरिकांना हा बिना कमिशन आणि आमच्या पाथरीतल्या जे आहे या जनतेनं हे पाहिलं काम आणि ते थांबले नाही। त्यांनी सईद भैयाला जे आहे पाथरीमध्ये या विधानसभेमध्ये 1 नंबरचं जे आहे लीड सईद भैयाला दिली। सईद भैया 10,000पेक्षा जास्त। हा प्रस्थापितासाठी धक्का होता, बाबा मी म्हणजे पाथरी आहे, मी जे आहे म्हणजे पाथरी आहे अशी जे वल्गना करत होते त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का होता। आणि हा विकास पाहून जे आहे विकास काम पाहून जनता जी आहे, जनता म्हणजे रस्त्यावर उतरली आणि आज तर मला एकदम असं भरून येतंय की मी हा कार्यक्रम मी अनेक कार्यक्रम घेतले या कॉलनीच्या सभागृहामध्ये, पण असा प्रतिसाद मला कधी मिळाला नाही। महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक सईद भैयाला त्यांनी भेटी घेतल्या आणि बोलून दाखवलं की आमच्या मनामध्ये तुम्ही जो कोणी देता उमेदवार तो आम्हाला मान्य असेल, कारण की आम्हाला माहिती तो निश्चितपणे आमच्या भागाचा विकास करेल। आज कोणकोणते कार्यक्रम झाले याच्यामध्ये? आज जो आहे सईद भैयाचा ज्या सत्कार सोहळ्यानिमित्त जे आहे आम्ही सईद भैयाचं जे आहे अतिशय भव्य असं स्वागत केलं। सईद भैयाच्या स्वागतासाठी कॉलनीतली शेकडो लोक, महिला सुद्धा आल्या। या सन्मान सोहळ्यामध्ये जे आहे आम्ही सईद भैयाचं जे आहे ठिकठिकाणी
10 ते 12 JCB लावल्या होत्या आम्ही आणि त्यामध्ये फुलांचं वर्षाव करत होते. लोक सुद्धा जे आहेत कॉलनीतले त्यातील पुष्प घेऊन शहीद भैयाला टाकत होते. काम करणार हा की नाही, या काम करणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान झाला पाहिजे. शहीद भैयाची त्यानंतर इथं पेढे तुला झाली आणि त्यानंतर जे आहे साडी वाटप सुद्धा कार्यक्रम आम्ही शहीद भैयाच्या जे आहे या आजच्या सत्कार सोहळ्यानिमित्त घेतला. स्नेहभोजन झालं. लोक अतिशय आनंदित आहेत. लोकांनी शहीद भैयाला शुभेच्छा दिल्या. लोक आपापल्या घरी गेले. सध्या पाथरी शहरामध्ये अशी चर्चा आहे की आपल्याला पैशाचे आमिष दाखवून तर माजी आमदार बाबाजानी. कोणतं पैशाचं आमिष? शहीद भैया जे आहे, मी आता इथं मारुती मंदिरामध्ये माझ्यातून भाषण पाहता किंवा नीट बघा तुम्ही, त्या मारुती मंदिरामध्ये जे आहे मी उभं राहून सांगितलं मारुतीच्या साक्षीने 10 रुपये जरी घेतले असेल तुम्ही हे शहीद भैया तुम्ही सांगा. म्हणजे न पटणारी गोष्ट आहे. हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. आपण जे म्हणतो की जो मानसिक तणावामध्ये असल्यानंतर की आपल्याला आपले नगरसेवक सोडून जात आहे, तर त्याचं चिंतन न करता हे अशा प्रकारचे आरोप लावणं की पैसेच घेतले हे घेतले, तर हे शहीद भैयाच्या विकासात त्या आरोपाला तितकंसं महत्त्व द्यायची गरज नाही. कारण की जनता जी आहे, जनतेनं ठरवलंय की आपल्याला काय करायचं आणि कोणाच्या सोबत राहायचं. येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन 450 कोटी आणणार, त्यामध्ये हो, कोणते हो. विकास काम? तेच आता मी म्हणत होतो की विकास कामाचे जे आहे शहीद भैया जे आहे गार्डन 450 कोटी मध्ये जे आहे सगळ्यात प्रायोरिटीनं आम्ही जो विषय घेतलाय आणि मांडलाय शहीद भैयापासून की आपल्या पाथरी शहरामध्ये जे आहे इथं गार्डन नाहीये, म्हणजे इथून मानवतला जावं लागतंय. आम्ही भाषणामध्ये खूप वेळा सांगितलं की मानवतला मार्केट नव्हतं आणि आज पाथरीमध्ये मार्केट झालंय. मानवतचे लोक इथं येतात, पण एक सगळ्यात मोठं जे आहे सगळ्या कुटुंबाचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता की इथं गार्डन नाही. मुलांना घेऊन कुठं जायचं? मानवतला जावं लागतं. शहीद भैयानं तो फर्स्ट प्रायोरिटीनं जे आहे ते गार्डनसाठी 8 एकर जागा जी आहे शहीद भैयानं प्लॅन केली आणि तिथं एक मोठं चांगलं उद्यान जे आहे हे आम्हाला करायचं आहे. हे झालं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकार्पणला होतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होतोय. त्याचबरोबर जे आहे की इथल्या रुग्णांना जे आहे औरंगाबाद नांदेड इकडे जावं लागतं, तर शहीद भैयानं स्वतःची जागा 5 एकर जागा जी आहे ही दान दिली आणि तिथं जे आहे की देशातले मोठे उद्योजक जे आहेत म्हणजे हिरानंदानी बिल्डर्स सारखे जे आहेत हे मोठे उद्योजक शहीद भैयाच्या म्हणजे म्हणण्याखातर जे आहे आणि त्यांची इच्छा होती की शिर्डीला त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर जे आहे जन्मभूमीसाठी सुद्धा जे आहे शहीद भाई आम्ही देऊ आणि थोड्या दिवसामध्ये त्याचं जे भूमिपूजन होईल. शहीद भाईंनी सांगितलं की पाथरीमध्ये कोणी पाहिले नसतील असे मोठमोठे उद्योजक हेलिकॉप्टर घेऊन जे आहे हे पाथरीमध्ये येते. आणखी आजच्या आलेले कार्यक्रमामध्ये आलेले सगळ्यांना नाही, आजचा कार्यक्रम जे आहे अतिशय आनंददायी झाला. खूप जण सगळे एकदम समाधानी आहेत आणि खूप आनंदून गेले आजच्या या कार्यक्रमामधला आणि एवढा मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी शिक्षक कॉलनी आणि परिसरातील जे आहे सर्व नागरिकांचं, शहरातील सर्व जे आहे शहीद भैया मित्र मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, शहीद भैयावर प्रेम करणारे जे तरुण पिढी जी आहे, तरुण वर्ग जे आहे, सर्वांना मी तुमचा आभार मानतो किंवा तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. आज पाथरी शहरासाठी 5,000 घरकुल आपण आलो. आज मला सांगा, आज आपली सत्ता आहे, आज नगर विकास मंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे साहेब. हे किती वर्ष राहणार आहे? 5 वर्ष राहणार आहे. मग समोरचा व्यक्ती पाथरीसाठी निधी आणू शकते का? पाथरीसाठी काय विकास करू शकते का? मग कशाला मतदान द्यायचं? साई रोडचं दुकान खाण्यासाठी का? हो का? बरोबर आहे का नाही? किती वर्षापासून परेशान आहे तुम्ही? 20 वर्षापासून. 20 वर्ष लोक मध्ये एजाज खान साहब की लालू खान साहब का अफसर की हिम्मत है और उसमें से भाले काका की भी हिम्मत है. 20 साल का संभाल मिलकर 20 वर्ष लोकांना त्रास देणार. आज लालू खान साहेब आमच्याकडे आले, तो काय म्हणाले? लालची बोलली. लालू खान साहेब एखादी जमीन खाल्ली, एखाद्याचे पैसे खाल्ले, एखादा तरी प्रकरण दाखवा ना त्याला, आम्ही मान्य करू. तुमचे इतके प्रकरण आहे
आता मला सांगायचंय तुम्हाला, लालू कासाबची 5 एकर जमीन घेतली. कुठली घेतली? त्यांच्याशी मळ्याच्या समोरची. जमीन कितीची आहे? 2.5 कोटीची. घेतली कितीला? 45 लाख. मग लालू कासाबचे पैसे किती काढले? 2 कोटी 5 लाख. मग लालचे तुम्ही एक ते तुम्ही डिसाईड करा. तुम्ही सांगा ना. मालक कोणाचे ते मालक बोले कुछ भी लिखे थे. मालक ने बस स्टैंड के पीछे कभी लिख के दिए. मालक बोले कि मालक पैसे भी खर्चा करते थे. मालक सभी करते थे. मालक ने करोड़ों रुपए तुम्हारे ऊपर लूटा. आणि तुमने क्या बोले? बदमाश है, लुच्चा है. आणि मालक जेव्हा खऱ्यासाठी रोडावर आले तर तुम्ही असं बोलते. मालकनं तुमच्यासाठी काय काय केलं ते सांगा ना तुम्ही. प्रत्येक गोष्टीसाठी मालकनं दुःख सुखामध्ये, तुमच्या चांगल्यामध्ये वाईटमध्ये तुम्ही मालकासाठी काय नाही केलं, पण मालकनं तुमच्यासाठी त्यांच्या वडिलांना केलं, तिने केलं, पण तुम्ही काय परतफेड केली त्यांची. आणि एजाज खान साहब के बारे में एजाज खान साहब ने एकता नगर मध्ये अनेक लोकांना फुकट घर बसवून दिले. मला माहिती आहे त्याच्यापैकी 20-25 घर असते. एजाज खान साहेबांना त्यांना बाद म्हणले. नंतर दमादमाने तुझ्याकडे जसे आले पैसे दिले आणि अनेक लोकांना बसवायचं काम एजाज खान साहेबांनी त्याला पुण्य आहे. लोकांचे गोरगरिबाचं पुण्य करण्याचं काम एजाज खान साहेब. 60 लोकांना 60 कुटुंबाला बसवायचं काम ते माणसानं केलं. आणि इतका मोठा मन कोणाचा नसेल. एजाज खान साहेब मध्ये तुम्ही हे प्लॉट घ्या, इथं घर बांधा, तुमच्याकडे जसे पैसे आले तसं द्या. ते माणूस दुसऱ्याला देणार, ते दुसरे कोण काय घेणार? आता मुक्तार पेठचं तुम्हाला माहिती आहे, ज्ञानेश्वर नगरचे मालक कसे ते निश्चयमध्ये 2-3 मालक कसे. आता हे गावाचे मालक आहे, यांच्याकडे जमिनी आहे, प्लॉट आहे, प्रॉपर्टी आहे, जमिनी आहे. हे लोक काय घेणार आहे? करोडो रुपये तुमच्यासाठी हे लोकांना लावला, तुमच्यावर प्रेम केला, तुमच्यावर विश्वास केला, आणि ते लोकांना तुम्ही काय म्हणले? हे बदमाशी छे, हे येत छे. अरे बाबा, तेंडुलकर रिटायर झाला, महेंद्र धोनी रिटायर झाला, तुम्ही पण रिटायर व्हा ना. तुम्ही 35 वर्षामध्ये 35 कोटी आणले. आम्ही काय नसताना 160 कोटी रुपये आणले. आणि नगरपालिका इलेक्शनच्या अगोदर आम्ही 450 कोटी रुपये आणणार आहे. आणि आम्ही जे आमच्या माता भगिनीचं ते घरामधली बिस्लरी 4 मुक्त पातळी करणार आहे. मालक प्लॅन बंद कर देणे आले. बिस्लरी का पाणी आम्ही फिल्टर आणून बिस्लरी सारखा पाणी तुमच्या घरात आम्ही द्यायचं काम करणार. आमच्या माता भगिनीसाठी विधानसभेचा मी लाडकी बहिणाचा अध्यक्ष होतो. 1,34,000 माता भगिनीचे मतदारसंघात आमच्या माता भगिनीची एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना निर्णय घेतला होता. ते निर्णयाचा लाभ माता भगिनींना कशा द्यायचं, कसं काम करायचं, त्याच्यासाठी आम्ही लाडकी बहिणी योजनेचा जे पद्धतीत राबविलं त्या पद्धतीत आम्ही न्याय द्यायचं काम केलं. वेगवेगळ्या माध्यमातून आणि 50 लाखाचे दुकान आम्ही 5 लाखालाच देणार. आम्ही काय धंदा करणार नाही, आम्ही काय व्यवसाय करणार नाही, आम्ही लोकांना न्याय द्यायचं काम करणार आहे. आणि 1000 दुकान कोणाला देणार आहे? आम्ही मोठ्याला देणार नाही. आम्ही सेठ के जैसे लोगों को नहीं देंगे. ठीक है, उसे बहुत दुकान है, तुमको नहीं देना. मालक को भी नहीं देने आले. मालक के गाँव गोर गरीबाचे लोक, कोणते जाती धर्माचे लोक असू द्या, ते धंदा करणारा माणूस असू द्या, ते गरीब माणूस असू द्या, 1000 कुटुंबाला आम्ही त्याला चांगल्या प्रकारचं आम्ही दुकान देणार, त्याला व्यवसाय लावून देणार आणि त्याला स्टँड करणार. पाथरीमध्ये प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम आम्ही करणार. आणि चांगल्या प्रकारचा कॉम्प्लेक्स बांधून चांगले लोकांना, गरीब कुटुंबाचे लोक जे मुलं आहे ते बोलू शकत नाही, ते धंदा करू शकत नाही, त्यांना रोडावर आणणार, त्यांचा धंदा, त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळं करून देणार. कारण देवानं आम्हाला इतकं दिलेलं आहे. मी तो एकनाथ शिंदे साहेबांचा मला मानस पुत्र मानते. एकनाथ शिंदे साहेब 24 तास त्यांच्यासोबत राहा. मला देवानं काय कमी केली नाही. मालक जो ऑफिस बताया तो मालक परेशान हो गए. मालक बोले मेरे वहां खटमल करने जाते थे आमदार निवास में, बोले आकाशवाणी. मालक बोले कहाँ गया? बोले तो चांगलं काम केलं जेवढी चांगलं करते त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे कसं कर्मच चांगले नाही. माणसाची नीतिमत्ता चांगली पाहिजे, माणसाला दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे, दुसऱ्यासाठी माणसाला काम करायला पाहिजे. देव माणसाला ऑटोमॅटिक मोठा करते. याचा मोठा उदाहरण एकनाथ शिंदे साहेब आहे. ठाण्यामध्ये आले, व्यवसायासाठी आयोजन चाललेला, ते माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. कारण गोरगरिबाचा आशीर्वाद देऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
नगरसेवक एकनाथ शिंदे साहेब झाले तेच पद्धतीनं आज नाही उद्या मी या मतदारसंघाचे आमदार होणारच आहे, पण कामानं होणार, तुमच्या आशीर्वादानं होणार. आणि आज जी लोक सांगते भैया तुम्ही पडल्यावर बी आमदार आहे आणि काळजी करू नका, मी तुम्हाला आज सांगतो या 1 वर्षाची आजच मी आमदार होणार आहे, काळजी करू नका. एकनाथ शिंदे साहेब आमदार झाल्यावर नामदार बी करतील, पण सगळे तुमचे आशीर्वाद मुळे घडणार आहे आणि तुमचा आशीर्वाद स्वतःही आमच्या सोबत राहू द्या. आणि आज जे आम्ही विकासाची गंगाईचा आणायलो, आम्ही जे विकास करायलो, आमच्याकडे विकासाचा मॉडेल आम्ही जे तयार केला ते तुमच्या मुलासाठी, तुमच्या भविष्यासाठी आम्ही तयार केला. त्याच्यासाठी तुमची साथाची गरज आहे, तुम्ही साथ द्या. 23 आमचे तुम्ही नगरसेवक निवडून द्या आणि या पाथरीचा तुम्ही 35 वर्ष त्याला दिलेला 5 वर्ष मला द्या. ते पाथरीचा चेहरा मोहरा बदलला नाही तर तुमच्या घरी मत मागायला देणार नाही. मी तुम्हाला आवाहन करतो. आणि या पाथरीमध्ये कसं मी विकास करून दाखवितो, ते नुसतं गप्पा मागे, पण मी विकास करून दाखवितो तुम्हाला. इथं चांगल्या प्रकारचा कॉम्प्लेक्स करतो, इथं गार्डन आणतो, इथं पाणी पुरवठ्याची योजना करून दाखवितो, इथं अंडरग्राउंड ड्रेनेज करून दाखवितो, इथं वेगवेगळ्या विकास पाथरी शहराचा कशा पद्धतीने बारामतीचा मॉडेल पवार साहेबांना तयार केला तेच पद्धतीने आपण पाथरी मॉडेल जिल्ह्यामध्ये नाही मराठवाड्यामध्ये पाथरी मॉडेल तयार करू. आणि इथं एमआयडीसी पण आपल्याला आणायची आहे. एमआयडीसी मध्ये आपल्या मुलाला काम भेटणार आहे, आपल्या मुलाला रोजगार भेटणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीत वेगळा विकास आपल्याला करायचं. आणि आता हॉस्पिटलचं पण लवकरच भूमिपूजन. आमचे इतके मोठे बिल्डर हिरानंदानी मी स्वतःची 5 एकर जागा 20-25 कोटीची जागा मी दान केली आणि ते जो जागा घेतो ते आम्ही जागा दिली, तुमच्यासाठी दिली, तुमच्या गरिबांसाठी दिली, तुमच्या मुलाला तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही स्वतःची 5 एकर जागा दान केली. आणि एक मोठे बिल्डरना 50 कोटी रुपये दान केले आणि तिथं मोठं हॉस्पिटल साईबाबाच्या नावानं आम्ही तिथं एक हॉस्पिटल बांधायलो. हे सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी करायलो. आणि हे गोष्टीसाठी तुमची आशीर्वादाची गरज आहे, तुमची साथाची गरज आहे. प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहे. आमचा काय व्यवसाय तुमच्या जीवनात जे पद्धतीनं दिली, नगरपालिकाचे आळेमध्ये लोकांचे जमिनी घेतले, प्रॉपर्ट्या घेतले, पैसे कमविले, लोकांवर अन्याय केला. आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी तुम्हाला नगरपालिका मागत आहे. त्याच्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या. आज मालकना जे पद्धतीने तिचा कार्यक्रम ठेवला, मला सगळ्यात जास्त मतांना तुम्हीच निवडून येणार आहे, काळजी करू नका. आणि तुम्ही ते असाच लोकांचे आशीर्वाद, लोकांचा प्रेम तुमच्यासोबत ठेवू द्या. कसं आहे, जे पद्धतीने तुम्ही काम करते, तुम्ही आतापर्यंत तिकडे बी होते पण कोणावर अन्याय केला नाही, तुम्ही कोणाचे रुपया खाल्ला नाही, तुम्ही चांगल्या प्रकारचा काम केला. तुमचे वडील असू द्या, तुमचे कुटुंब असू द्या, चांगला तुम्ही काम एक पद्धतीने केला. तुमचा पण योगदान, तुमच्या कुटुंबाचं योगदान पाथरीसाठी खूप आहे. तुमच्या आजूबाजूचं नाव आम्ही चांगले कार्य प्रोजेक्ट देऊ, अनेक प्रोजेक्ट आम्ही पाथरीत करणार आहे. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्याला की तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मी येणारे नगरपालिकापर्यंत तुम्ही आता बोलायला बळी पडू नका आणि ह्यांचे भूलतापाला बळी पडू नका. आणि येणारे दिवस तुमचे विकासाचे चांगले दिवस मतदारसंघासाठी, शहरासाठी आपल्याला आणायचे आणि सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आपल्याला करून दाखवायचे. आणि हे पाथरी मधला चेहरा बदलायचं, प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा, इतकी मी हात जोडून विनंती करतो आणि सांगतो. जय जय महाराज.